सन्मान, आव्हान म्हणजे आपल्याला सांगायले संत पुरुष, मोठमोठे मठाधिपती, अधिकारी, जगद्गुरु, शंकराचार्य, जगद्गुरु अशा मोठमोठे लोक सांगायले की गायीची किंमत करा, कारण आता वेळ बिकट आलेली आहे. जर तुम्ही गायीची जर किंमत करसाल तर पुढे तुम्ही चांगलं खासाल. कशामुळं महाराज? ही जे गाय असणारी, आपल्या एक गाय सोन्याचं त्या ठिकाणी म्हणजे काय देते महाराज? सोन्यासारखं त्या ठिकाणी शेण देते आणि त्या शेणापासून कितीतरी सोनं मिळते. कृषी खात्यामध्ये सांगितलं की सोनं मिळवायचं असेल तर गायी पाळा. आपण गायी पाळीत नाही. जर गायी पाळलं तर आज महाराज गायी जर पाळल्या त्याचं जर शेणखत वावरात टाकलं तर हळद त्याच्यावर पहा कशी येते. आणि तुम्ही रानामध्ये शेणखताच्या ऐवजी, गावरानी खताच्या ऐवजी ते सरकारी खत टाका. सगळीच मग हळद 1.5 एकर सरपंच साहेब 1.5 एकर किडी जाईल. काय करा? ज्या वावरामध्ये ते खत टाकले नाही त्या वावरात ते हळद आज जाय पहा तुम्ही जाऊन अशी नळ येतं. आपल्याला इतकंही कळणं झाले आता. शेण खतावरचे जे पीक आहे ते आज कोण्याही देशात जाते अन्न खा म्हणालेत लोकांना. आपण खालो कोणतं? या सरकारी खताचं. त्याच्यामुळं व्हायले म्हणजे असे कोणाला हट्याक याला, कोणाला तिपी व्हायली, कोणाला काही व्हायले. कशामुळं? या सरकारी खतामुळं. म्हणून गायीचा सन्मान करा. आणि गाय ही असणारी खरंच भारताची असणारी, म्हणजे भारताचीच नाही आपली सुद्धा गोमाता आहे. गोमाता म्हणजे राष्ट्रमाता ही असा दर्जा त्या ठिकाणी या भारतीय परंपरेतून पूजल्या जाणाऱ्या सर्व देवता असणाऱ्या 33 कोटी देवता असणाऱ्या गायीच्या शरीरावर. आणि ते समजलं या साधू पुरुषाला, म्हणून त्यानं सांगितलं की गायीची हत्या झाली नाही पाहिजे. आणि गायीला कोणता दर्जा मिळाला पाहिजे महाराज? राष्ट्रीय गोमाता दर्जा मिळाला पाहिजे. पहिली अट. दुसरी महाराज, या गायीसाठी राष्ट्रमाता आणि पूर्ण 5000 तालुक्यामधून एका दिवशी गायीचं संरक्षण करण्यासाठी तहसीलदारापाशी विनंती करायला जायचे. म्हणजे कोण्या तरी तारखेला, कोणी आहे 27 एप्रिलला 5000 तालुक्यातून फक्त 10 ते 11 या वेळात आपण तहसीलला जायचे. आता किती 5000 तहसीली हातात, तितक्या गाव लोकांना फिरली. आम्ही हिंगोली जिल्हा पूर्ण पायाखाली घातला. त्याशी सगळे हो म्हणजे आता काय पाहू काय म्हणतो. जे खरा हिंदू असल महाराज, जे खरा हिंदू असल तर आज गायीचं रक्षण करण्यासाठी त्याचं काम आहे. आणि जे आता बोलू नाही पुढचं. खरा हिंदू जर असेल तर गाय पाळाय पाहिजे, गायीचं संरक्षण करायला पाहिजे. जर तुमच्यानं गाय पाळणं होत नसेल तर कोणाला मारू तरी द्यायला पाहिजे. खटकाच्या दावणीला गाय जावं ती सोडून घ्यायला पाहिजे. आज गायी किती कापल्या चालल्या हे आता याचा विचारच आपण करीन झालो. आपण काय करालो? मथारी डंगरी गाय झाली की खटकाला द्यालो. आपण जबाबदार, लोक नाही. दूध जोपर्यंत आहे तोपर्यंत गाय बाळगालो. गाय आटल्याबरोबर खटकाला इकायलो. आणि त्या पैशानं काय व्हारी भरती आपली? तो महाराज काय व्हारी? हे फक्त आपल्या हिंदू धर्मानं बाळगायचं आहे. गायीचा सन्मान, गायीचं साठी गाय ही गोमाता असणारी आपली माता आहे हे समजून राष्ट्रमाताचा दर्जा देण्यासाठी प्रत्येकानं किती तारखेला? 27 एप्रिलला सकाळी लवकर जाऊन आपण अर्ज द्यायचा आहे. फक्त या 10 ते 11 वाजेपर्यंत एवढंच करायचं. पैसे मागायचे नाही, रुपया द्यायचा नाही कोणाला. महाराज कोणाला पैसे मागायचे नाही, रुपया द्यायचा नाही. आपण आपल्या गायीच्या संरक्षणासाठी जायचंय, बाकी काही नाही. आणि महाराज म्हणालेत म्हणून जायचं नाही, येतच नाही. पूर्ण भारतामध्ये हे गायीची चळवळ चालू आहे. भारतात आपल्या याच्यातच नाही, हिंगोली जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यातच असं नाही, भारतात
आणि ह्या भारताच्या चळवळीमध्ये हिंदू धर्म किती आहे ते आता ओळखू येते काहीतरीची विनंती आहे का तुम्ही सर्वजण काहीतरीची विनंती आहे का तुम्ही सर्वजण काहीतरीची विनंती आहे का तुम्ही सर्वजण रेशीम काय